कालपासून राज्याचे तीनही महत्त्वाचे नेते उडवणार होते आणि बारामतीत अजित पवारांच्या 4 सभा होणार होत्या। त्याच सभांसाठी अजित पवार बारामतीमध्ये पोहोचत होते आणि दुर्दैवानं त्याच सभेसाठी पोहोचत असताना अजित पवारांचा अपघात झाला, विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांचं निधन झालं। अत्यंत अनपेक्षित, धक्कादायक आणि नियतीचा क्रूर डाव हा अजित पवारांच्या निधनानं समोर आला। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक स्पष्ट वक्ते नेते आणि महाराष्ट्राची राजकीय परंपरा, हे जे वाक्य आपण कायम ऐकलंय, कायम बोललंय, त्याचा एक जिता जागता पुरावा किंवा उदाहरण म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं की कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी अंतिमतः सगळेजण राजकारणापलीकडेची मैत्री जपण्यामध्ये माहीर होते। उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करत असताना एक अत्यंत चपखल शब्द वापरला की अजित पवार दीर्घद्वेषी नव्हते, कोणाबद्दलही त्यानं खूप काळासाठी मनामध्ये आकस बाळगून ठेवला नाही आणि त्यामुळेच आज अजित पवार राजकीय वर्तुळात प्रत्येक पक्षामध्ये माणसं जोडून होते, माणसांच्या जवळचे होते। आज त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। अजितदादांच्या वेगवेगळ्या गुणांची जी आहे ती नेहमीच कौतुक व्हायचं। त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का अजितदादांना स्वच्छता लागायची, मग ते मंत्रालय असो किंवा बारामती असो। याच बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शनिवार रविवार जे आहे ते अजितदादा यायचे आणि यानंतर किती साफसफाई केली याची पाहणी सुद्धा करायची आणि त्याच्या आधी सगळी ही यंत्रणा जी आहे ती साफसफाई लागली असायची। आज सुद्धा सकाळी पहाटेपासून जी आहे ती सगळे साफसफाई करताना या महिला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या महिलांचा अनेकदा अजितदादांशी संपर्क झालेला होता। खरं तर तुम्ही आज पहाटेपासून साफसफाई करताय, दादांचं निधन झालेलं आहे, दादांचं तुमचं बोलणं व्हायचं, दादा यायचे तिथं? हो यायचेत ना, शनिवार रविवार रोज यायचेत आमच्याकडं। म्हणजे त्यांना स्वच्छता आवडती, त्यांना लई स्वच्छता आवडती, निर्मळपणा आवडतो त्यांना। त्यांना अशी अजिबात कागद वगैरे काहीच आवडत नाही त्यांना। आम्ही पाहायचो मंत्रालयामध्ये का कागदाचा तुकडा जर दिसले तर दादा ओरडायचे? हो, दादा ओरडायचे आम्हाला। कागदाचा तुकडा, बाटली वगैरे काही असले ना तरी आम्हाला ओरडायचे ते। असे त्यांना स्वच्छताच आवडत होते यांच्या कॉलेजमध्ये। त्याच्यामुळे चालतंय। उलट दादा गेले तर आम्हाला लई वाईट वाटलं, आमच्या अख्ख्या कंपासमध्ये वाईट वाटलं। दादांनी जायला नव्हतं पाहिजे। दादा गेलं तर अख्ख्या कंपासची शानच गेली, आमची वाली शानच गेली, सगळी शान गेली, अख्ख्या कॉलेजची शान गेली। वाईट वाटलं सगळ्यांना, अख्ख्या महिलांना। आमचे दादा म्हणजे लई चांगले होते, आम्हाला लई वाईट वाटतं सगळ्यांना, सगळ्या अख्ख्या महिलांना तर अख्ख्या महाराष्ट्राला। आम्हाला दादांसारखं दुसरं आई वडिलांच्या वर दादा होता आम्हाला सारखं यायचं म्हणलं की आम्हाला लईही वाटायचं, आभार मानायचो आम्ही त्यांचं, लय आम्हालाही वाटत होतं। येण्याच्या आधी सगळा परिसर साफ स्वच्छता करायचो आम्ही, कागद कुठं दिसू देत नव्हतं, दगड कुठं दिसू देत नव्हतं। आम्हाला लय दादा यायचं म्हणलं की आम्हाला इतका आनंद व्हायचा की लय आनंद व्हायचा। पण आता दादा गेले ते आम्हाला काहीच वाटेना। डोळ्यात पाणी आहे। आता काय करायचं, आमचं बापच गेला म्हणल्यावर काय करायचं? खूप वाईट वाटतंय, आमचे भाऊ गेले आम्हाला सोडून। दादांना एकही कागदाचा तुकडा दिसला नाही पाहिजे याची जबाबदारी ते घ्यायची आणि आज पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे ते सगळी साफसफाई करताना पाहायला मिळते। एक आगळी वेगळी त्यांच्याकडनं श्रद्धांजली आहे ती दादांना वाहताना पाहायला मिळतात। आणि अजित पवारांच्या जाण्यानं केवळ विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान गेल्याची भावना आज महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात आहे। आपण दृश्य पाहतोय, सुप्रिया सुळे यांची काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी देखील उपस्थित सगळ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, तर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थितांशी काही संवाद साधतायत। काटेवाडीमध्ये अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाला अजित पवारांचं अंत्यदर्शन घ्यायचंय, आपल्या हक्काच्या नेत्याला, आपल्या लाडक्या नेत्याला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी काटेवाडीमध्ये हे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत। कालपासून ज्या भावना नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या लोकांनी व्यक्त केल्यात त्या ऐकताना
ही जाणीव होते की अजित पवारांनी किती प्रेमानं, किती मायेनं आणि त्यासोबतच लोकांच्या अडीअडचणीला धावून जात ही सगळी माणसं आपल्याशी जोडून ठेवलेली होती. बारामतीमधल्या या पेपर स्टॉलवरती लोक येऊन न्यूजपेपर विकत घ्यायचे, ते अजित पवारांच्या कर्तृत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी. मात्र आज या न्यूजपेपर स्टॉलवरती आलेले हे न्यूजपेपर बातमी सांगतायत ते अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची. प्रत्येक न्यूजपेपरचं पहिलं पान या बातमीने आपल्याला अशा प्रकारे भरलेलं पाहायला मिळतंय. लोकसत्तानी दादा, भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा हा पहिला पान. खरं तर ही भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली जाहिरात आहे. आणि आतलं जे मुख्य पान आहे त्यामध्ये अतर्क्य, अकाली, अनपेक्षित, दादा तुम्ही वेळ चुकवली अशा आशयाचं आपल्याला हेडिंग लोकसत्ताचं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर इथे पुढारीने महाराष्ट्राचे दादा गेले अशा आशयाचं या ठिकाणी हेडिंग केलेलं आहे. लोकमतचं दादा अलविदा, ब्लॅक बॉक्सच्या पडताळणीतूनच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं देखील वृत्तपत्राच्या या बातमीत म्हटलं गेलंय. आणि त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचं हे पहिलं पान, ज्यामध्ये अजित पवार महाराष्ट्रात तर ही दृश्य आपण पाहतोय काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी.